इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान धडा 6वा भौतिक राशींचे मापन. मुलांनो, या सर्व वस्तूंचे मोजमाप करताना एकाच प्रकारचे एकक वापरले जाते का? नाही सर, या सर्व वस्तू वेगवेगळ्या एककात मोजल्या जातात. मग सांगा बरं, कोणकोणत्या एककांचा वापर आपण इथे केला आहे? सर, वांगी, बटाटे, तसेच टोमॅटो, भेंडी, कोबी अशा प्रकारच्या भाज्या व किलोग्रॅम या एककात मोजल्या. आणि पालेभाज्या जुड्यामध्ये म्हणजे मेथी, पालक, कोथिंबीर या संख्येमध्ये मोजल्या. उदाहरणार्थ 1 जुडी, 2 जुडी, 3 जुडी. बरोबर. आणि सर, दोऱ्याची रीळ किंवा केसांची रिबीन आणि कापडाचे तागे हे सर्व आपण मीटरमध्ये मोजले. अगदी बरोबर. सर, कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ तर लिटरमध्येच मोजतात. म्हणून हे पिशवीतील दूध किंवा बाटलीतील कोल्ड्रिंक्स लिटरमध्येच मोजले जाईल. छान. आता हे चित्र पहा. कशाचे आहे? सोन्याचा हार. अगदी बरोबर. मग सांगा, त्या सोन्याच्या हाराचे मापन कसे करणार? नाही माहीत? तर मी सांगतो. सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये व्यक्त करतात. 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध सोने असते आणि ते पूर्वी तोळ्यामध्ये मापले जाई. आता आपण त्याचे मापन ग्रॅम मिलीग्रॅममध्ये करतो. तर मुलांनो, अशा प्रकारे विविध वस्तूंचे मापन करण्यासाठी विविध एककांचा वापर केला जातो. भौतिक राशींचे मापन अभ्यासणार आहोत. भौतिक राशी. मुलांनो, दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तूंचे आणि पदार्थांचे मापन केले जाते. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थाचे तापमान, द्रव, स्थायू व वायू यांचे आकारमान, विविध पदार्थाची घनता, वाहनांचा वेग, वेगवेगळ्या ठिकाणातील अंतर. तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणतात. भौतिक राशींचे परिमाण म्हणजेच मॅग्निट्यूड सांगण्यासाठी मूल्य एकक वापरतात. उदाहरणार्थ, रेश्मा रोज सकाळी 2 किलोमीटर चालते. यामध्ये 2 हे मूल्य आहे, तर किलोमीटर हे एकक आहे. तसेच रोहनच्या आईने आज 5 किलोग्रॅम बटाटे आणले. यामध्ये 5 हे मूल्य असून किलोग्रॅम हे एकक आहे. तर सांगा बरं, जर सुधीरने पाहुण्यांसाठी 1.5 लिटरची थंड पेयाची बाटली आणली, तर यामध्ये मूल्य आणि एकक कोणते आहे? सर, 1.5 हे मूल्य असून लिटर हे एकक आहे. छान. यावरून तुम्हाला भौतिक राशींचे परिमाण कसे सांगितले जाते हे कळलेले असेलच. बरं, वहीची लांबी पट्टीने मोजून सांगा बरं, किती आहे? 18 सेंटीमीटर. लांबी मोजण्यासाठी मूल्य व एककाचा उपयोग आपण केला. अदिश राशी व सदिश राशी. मुलांनो, भौतिक राशींचे परिमाण कसे सांगितले जाते याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. अदिश राशी व सदिश राशी म्हणजे काय पाहू आपण. अदिश राशी स्केलर क्वांटिटी केवळ परिमाणाच्या साहाय्याने म्हणजेच मूल्य व एकक यांच्या साहाय्याने व्यक्त होणाऱ्या राशीला अदिश राशी असे म्हणतात.
या राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा वापर होतो. ही राशी व्यक्त करताना कुठेही दिशेचा संबोध केला जात नाही. ही राशी उदाहरणार्थ पातेल्यात दूध 1 लिटर आहे, शर्टाचे कापड 2.5 मीटर आहे, बाजारात मटार 40 रुपये किलोग्रॅम आहे. या सर्व उदाहरणार्थ केवळ मूल्य व एकक यांचाच वापर केला आहे. अशा राशी या अदिश राशी असतात. सदिश राशी वेक्टर क्वांटिटी परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. म्हणजेच ही राशी व्यक्त करण्यासाठी मूल्य व एककांसोबत दिशाही दर्शविली जाते. विस्थापन, वेग या सदिश राशा आहेत. उदाहरणार्थ उत्तर दिशेला 20 किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेला 20 किलोमीटर विस्थापन यात फरक आहे. येथे अंतर समान आहे पण विस्थापनाची दिशा वेगळी आहे. आकाशात दक्षिणेकडे 500 किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान व पूर्वेकडे 500 किलोमीटर प्रति वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे परंतु गतीची दिशा वेगवेगळी आहे. थोडक्यात या दोन्ही उदाहरणामध्ये मूल्य व एककासोबत दिशाही दिली आहे. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान मास. रोहन इकडे ये आणि हा दगड उचल. छान. आता ही वीट उचल. उचललीस? छान. बर आता मला सांग, हा दगड आणि ही वीट उचलताना तुला काय अनुभव आला? सर, वीट थोडी जड होती आणि दगड हलका असल्याने सहज उचलता आला. यावरून आपल्या हे लक्षात येते की एखादा पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण द्रव्यसंचय होय. जडत्व म्हणजे पदार्थात नैसर्गिकरित्यापणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते. पदार्थाचे वस्तुमान जितके जास्त असते तितकेच त्या पदार्थाचे जडत्वही जास्त असते. म्हणूनच वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. वस्तू कितीही सूक्ष्म असली तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. पदार्थाचे वस्तुमान हे नेहमी आहे तेच निश्चित राहते, त्यात कोणताही बदल होत नाही. वस्तुमान ही एक अदिश भौतिक राशी आहे. 1 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजताना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. यासाठी 2 पारड्याच्या तराजूत वापर करून आपण अशी तुलना करू शकतो. हे पहा, माझ्या हातात फुगा आणि दगड आहे. आता मी तो वरून खाली टाकणार आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. मुलांनो, या दोन्ही वस्तू वरून खाली पडत असताना तुम्हाला काय दिसून आले? सर, दगड वेगाने खाली आला मात्र फुगा तरंगत तरंगत खाली आला.
म्हणजेच दोन्ही वस्तूच्या वस्तुमानावर जेवढ्या गुरुत्वीय बलाने कार्य केले त्याप्रमाणे ही वस्तू पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर खाली आली. वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन हा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वजन म्हणतात. वजन ही सदिश राशी आहे. पृथ्वीवरील वेगवेगळ्या स्थानानुसार वजन बदलू शकते कारण स्थापनत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते. जसे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण विषुववृत्ताच्या मानाने ध्रुवावर जास्त असते त्यामुळे एखाद्या वस्तूचे वजन हे ध्रुवावर जास्त असते तर विषुववृत्तावर सर्वात कमी भरते. तसेच जसजशी एखादी वस्तू उंचावर जाते तसतशी ती पृथ्वीच्या मध्य केंद्रापासून दूर जाते आणि उंचावरचे गुरुत्वीय बल हे समुद्र सपाटीवरच्या गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. म्हणूनच उंचावरच्या वस्तूचे वजन समुद्र सपाटीच्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी भरते. दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखे असते. मुलांनो, आता आपण एक एक प्रयोग करूया. हा पहा, हा एक सुतळीचा गुंडा आहे. रोहन, घे कैची आणि यातील एक हात सुतळी तुझ्या हाताने मोज आणि कापून मला दे. कापलीस? छान. आता रेश्मा, तू ये. तू पण एक हात सुतळी तुझ्या हाताने मोजून आणि कापून मला दे. आता कोमल, तू ये. तू पण एक हात सुतळी मोज आणि कापून मला दे. छान. आता सगळ्यांच्या सुतळी आपण मोजून पाहूया त्या समान आहेत की नाहीत. हे पहा, काय दिसतंय तुम्हाला? तिन्ही सुतळी वेगवेगळ्या लांबीच्या आहेत, त्या समान नाहीत. राकेश, तू इकडे ये आणि या बाकाची लांबी तुझ्या हाताच्या वीतीने मोजून सांग. एकूण किती वीज झाल्या? एकूण किती वीज झाल्या? सर, माझ्या एकूण 7 वीज झाल्या. बर. सायली, आता तू सांग. सांग, तुझ्या किती वीती झाल्या? सर, माझ्या 7 पूर्ण आणि अर्धी वीज झाली. पाहिलं, ह्या बाकाचे माप तेच आहे पण आपण ते हाताच्या वीतीने मोजल्याने आपल्या निश्चित कळले नाही. प्रत्येकाच्या हाताचे किंवा वीतीचे माप हे कमी जास्त असते त्यामुळे सुतळीची लांबी ही प्रत्येकाची वेगवेगळी आली. अशा प्रकारे आपण अंदाजे मापन करणे योग्य नाही. एखाद्या वस्तूचे या पदार्थाचे मापन सर्वत्र सारखे व समान असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. प्रमाणित एकके वापरून केलेले मापन अचूक असते.
अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप व राशींसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच करतात. लांबी ही मीटर या एककात मोजली जाते. त्यासाठी 1 मीटर हे प्रमाण मानले आहे. तसेच वजन हे किलोग्रॅम व ग्रॅम या एककात मोजले जाते आणि त्यासाठी 1 किलोग्रॅम हे प्रमाण मानले आहे. आता सांगा बरं, दूध, रॉकेल यासारखे द्रव पदार्थ कोणत्या एककात मोजले जातात? सर, लिटरमध्ये. छान. प्रचलित मापन पद्धती. मुलांनो, विविध पदार्थ मापण्यासाठी विशिष्ट एककांचा वापर केला जातो. मापन करण्याच्या 2 प्रचलित पद्धती आहेत, MKS, CGS. MKS मध्ये लांबी मीटर, वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजतात आणि काळ सेकंदामध्ये मोजतात. M म्हणजे मीटर, की म्हणजे किलोग्रॅम, S म्हणजे सेकंड. CGS पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटरमध्ये मोजतात, वस्तुमान ग्रॅममध्ये मोजतात, काळ सेकंदामध्ये मोजतात. C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, S म्हणजे सेकंड. मुलांनो, जर तुम्हाला तुमच्या वहीचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते कसे काढाल? वहीची लांबी आणि रुंदी मोजून गुणाकार करू आणि क्षेत्रफळ काढू. बरोबर. म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी या 2 राशींचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे भौतिक राशी अनेक असून त्यापैकी बहुतेक राशी एकमेकाशी निगडीत असतात. जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे. MKS व CGS मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. भौतिक राशी वस्तुमान. MKS पद्धती किलोग्रॅम, CGS पद्धती ग्रॅम. भौतिक राशी लांबी. MKS पद्धती मीटर, CGS पद्धती सेंटीमीटर. भौतिक राशी वेळ. MKS पद्धत सेकंद, CGS पद्धती सेकंद. भौतिक राशी चाल कंसात अंतर भागिले वेळ. MKS पद्धत मीटर भागिले सेकंद. CGS मापनाचा इतिहास. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? मानवाला पहिल्यांदा जेव्हा मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणत आणि प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानले जाई. तसेच पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असत. शिवाय कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असे. इंग्लंडमध्ये लांबी मोजण्यासाठी पावलाचा वापर करीत म्हणून लांबीचे एकक फूट हे झाले. प्रत्येक व्यक्तीचे पाऊल वेगवेगळ्या लांबीचे असते म्हणून राजाच्या पावलाचे माप त्यासाठी वापरले जाई.
12 इंचाचा 1 फूट निश्चित ज्याच्या पावलावरून केला गेला तो राजा खूपच उंच होता. अचूक मापनाचे महत्त्व. मुलांनो, आपण मापनाचा इतिहास पाहिलेला आहे. आता आपण अचूक मापनाचे महत्त्व समजून घेऊ. मुलांनो, भाजीवाली, किराणा मालाचे दुकान, सोनाराच्या दुकानात मोजण्यासाठी काय वापरतात सांगा बरं? सर, भाजीवाल्याकडे साधा तराजू असतो. किराणा मालाच्या व सोनाराच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक तराजू असतो. बरोबर. म्हणजेच आता कोणत्या वस्तूचे मापन करतो यावर मापनाचे साधन ठरते आणि म्हणूनच योग्य मापनासाठी योग्य साधनाचा वापर करणे आवश्यक असते. मौल्यवान, विशेष महत्त्वाचे आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ सोने, हिरे, मोती, काही औषधी पदार्थ इत्यादी. अशा प्रकारच्या वस्तूंचे मापन जर चुकीचे झाले तर मोठे नुकसान होऊ शकते. किंवा मोठा धोका संभवू शकतो. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानामुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान अशा राशींची सूक्ष्म मापने ही अचूकपणे करणारी साधने उपलब्ध झाली आहेत. उदाहरणार्थ, अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाशी निगडीत अंतरे व काळ मोजणारे यंत्र, शरीराचे तापमान मोजणारी तापमापी, सोन्या चांदीचे अचूक वजन करणारी मशीन इत्यादी. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. नंबर 1, योग्य साधनांचा वापर न करणे. आपण पाहतो की काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार योग्य वजने वापरत नाहीत. त्या जागी हे दगड किंवा त्या वजनाची इतर वस्तू वापरतात. त्यामुळे होणारे वजन अचूक होत नाही. कधीकधी तराजू नीट कार्य करीत नाहीत. काही दुकानदार तर ग्राहकांची चक्क फसवणूक करतात. यासाठी ते तराजूच्या खाली बाजूस लोहचुंबक लावतात. तसेच बऱ्याच वेळा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना आपण इंडिकेटरकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे योग्य प्रमाणात पेट्रोल दिले गेले की नाही हे आपल्याला कळत नाही. नंबर 2, साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. मापन करण्यासाठी विविध प्रकारची साधने बाजारात विक्रेते वापरत असतात. किराणा दुकानात तराजू, कापड विक्रेत्याकडे मोजमापासाठी टेप, दूधवाल्याकडील दूध मापनाचे साधन. अशा विविध साधनांचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. काही विक्रेते तराजू काट्यात फेरफार करून ठेवतात. काही जण कापड मोजताना त्याचे योग्य मापन करीत नाहीत. या सर्व कारणांमुळे ग्राहकाने नेहमी जागृत राहावे आणि आपण फसवले जाणार नाही याची काळजी घ्यावी. बाजारात गेल्यानंतर वापरल्या जाणाऱ्या तराजू स्थिर आहे की नाही, तराजू कसा धरला आहे याबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक असावे. ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी. मुलांनो, ज्याप्रमाणे आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकाने सतर्क राहण्याची गरज आहे,
त्याप्रमाणे ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाचाही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी शासन पुढील गोष्टी करते. ग्राहकाची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप विभाग कार्यरत असतो. या विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले आहे की नाही, तराजू नीट आहे की नाही याची खात्री करत असतात. या विभागाने प्रमाणित वजनमापे वापरणे सर्व विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. या विभागाकडून वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यासाठी आवश्यक परवाने दिले जातात. तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, एम्पियर, कॅन्डेला या 6 मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत. मीटर, किलोग्रॅम, सेकंद. मुलांनो, अचूक अमुक धरणांमध्ये किती पाणी साठते आहे, किती पाणी धरून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही दरवर्षी पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात ऐकल्या असतीलच. तर या संदर्भात मी तुम्हाला काही अधिक माहिती देतो आहे. 1 TMC पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC म्हणजे सुमारे 28.317 अब्ज लिटर पाणी होय. मुलांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक भौतिक राशी वापरतो. त्याचे मापन करण्यासाठी वापराची साधने व इतर वजन करण्यासाठी वापरता येणारी कोणतीही काटे तुम्ही पाहिले आहेत ते सांगा. सर, भाजी तोलायची तराजू हातात धरतात तो 2 पारडीवाला. सपाट पृष्ठभागावर ठेवायचा स्टँडवाला तराजू. भाजी फळे तोलतात तो. माणसाचे वजन करायचा काटा, साधा तपकडीवाला आणि इलेक्ट्रॉनिक. वाण्याकडचा इलेक्ट्रॉनिक काटा. रद्दीवाल्याच्या दुकानातील मोठा तराजू. सीधा वाटप दुकानातील धान्याचा तराजू. त्याचे धान्य घालवायचे पारडे वेगवेगळ्या आकाराचे असते. सोनाराच्या दुकानातील छोटा तराजू, तो काचेच्या पेटीत ठेवला असतो. पोस्ट ऑफिसमधील पार्सलमध्ये वजन करायचा काटा. अरे वा, बरीच माहिती आहे की तुम्हाला.